पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रुपाली बोल, तुला काय हवं होतं? नेत्रा, यू आर इम्पॉसिबल. प्लीज थांबव आता तरी हे सगळं. रुपाली, मला कंटाळा आलाय. मला सांग तुला काय हवंय. साहेब थांबा ना प्लीज. सगळं हवंय मला, सगळं. तुमचं घर, तुमची संपत्ती, सगळं. असं काय बघताय शेखर? मला सगळं हवंय. मला सगळं हवंय. मला तुमची सगळी माणसं हवी आहेत. मला तुमची सगळी नाती हवी आहेत. माझा अद्वैत, माझा तेजस, आपला तन्मय, तुमचे आई बाबा, फाल्गुनी, केतकी, ही सगळी माणसं मला हवी आहेत. ही सगळी माणसं तुमची संपत्ती आहेत आणि ही संपत्ती मला हवी आहे शेखर. हे घर म्हणजे प्रॉपर्टी नाहीये, फक्त 4 भिंती नाहीये. हे घर माझं देऊळ आहे शेखर. ऐक, माझ्या आयुष्यात सुख हा शब्दच नव्हता तेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. मला प्रेम दिलत, मला या घरात घेऊन आलात आणि या घराने मला सगळं दिलं शेखर. तेजस सारखा मुलगा माझ्या पदरात होता, पण अद्वैत सारखा मुलगा मला या घराने दिला आणि खऱ्या अर्थाने मातृत्व लाभलं मला. माझे आई बाबा लहानपणीच गेले, पण तुमच्या आई बाबांनी मला मुलगी मानलं. या घराने आपलंसं केलंय शेखर मला. या घराने मला खूप दिलंय शेखर. त्याबद्दल मी जितकं बोलेन तितकं कमी आहे. कळलं तुम्हाला आता खरं काय? ही सगळी माणसं हवी आहेत मला. ही सगळी माणसं माझी आहेत. कसं समजवू शेखर तुम्हाला? मला तुमची ही सगळी संपत्ती हवी आहे. मी हात जोडते तुमच्या पुढे. मला हे सगळं द्या शेखर, प्लीज प्लीज. बाबा, शेखर पाया पडते तुमच्या. असं नका करू. आई, माझ्या माणसांपासून दूर नका करू मला. मला समजून घ्या ना. असं नका वागू शेखर. काय करतेस तू? सॉरी, पण लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. कसला चीप खेळ खेळता तुम्ही आणि कोणाच्या सांगण्यावरून? साहेब, हे सगळं तुझंच डोकं असेल ना नेत्रा? नेत्रा, काय झालं तुला? का करतेस हे सगळं? बाबांना काय करायला लावतेस कळतं का तुला?
साहेब गेट आउट, गेट आउट. बाबा सांगा हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर झाला. आधी आधी काय झालं रे? आणि तू तू कसा आलास अचानक? आई तुला जर कोणी त्रास दिला ना तर प्रत्येक वेळी मी तिथे येणार. कसं समजवू मी यांना? कोणाला काही समजवायची गरज नाही आई. बाबा हवं तर वॉर्निंग समजा, पण इथून पुढे जर आईला काही त्रास झाला, तिच्या डोळ्यात जर तुमच्यामुळे पाणी आलं ना तर मी तिला घेऊन जाईन लंडनला कायमचा. रे मला काही ऐकायचं नाहीये तुमचं, तुम्ही काही बोलू नका. मी सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा फक्त. आई चल, आजपासून तू माझ्या बेडरूम मध्ये झोप. नाही नको आधी, मी इथेच थांबते. शेखरनी जरी मला अंतर दिलं असलं तरी माझं प्रेम आहे त्यांच्यावर आणि ते कायम राहील. मी पाया पडेन त्यांच्या, मी समजावीन आणि ते समजून घेतील. बरं ठीक आहे, पण तुला जर काही त्रास झाला तर तू मला सांगशील. हं? आता जरा झोप, शांतपणे आराम कर. हं? हो. बिंडोक राजाध्यक्ष, हे असले खेळ खेळतोस तू माझ्या बरोबर? रुपाली म्हात्रे बरोबर? हे सगळे खेळ जुने झाले. अरे तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी अडकवशील मला? कसं काय? 20 वर्ष ओळखतीये मी तुला. तुझ्या डोळ्यात बघून तुझ्या डोक्यात काय चाललंय ते कळतं मला. त्यामुळे हे असले फालतू खेळ माझ्या बरोबर नाही खेळायचे. नाही पण प्रयत्न चांगला होता. फसला. ही सुपीक आयडिया कोणाच्या डोक्यातली, तुझ्या की नेत्राच्या? मूर्ख समजता का रे मला? रुपाली तू. राग आला? राग आला? जा, जाऊन झोप जा. आवाज खाली. अद्वैतला हाक मारली ना तर धावत येईल आणि घेऊन जाईल मला इथून, या घरापासून दूर. चालणार आहे? मोठ्या तोंडाने म्हणालास मगाशी अद्वैतला गमवायला तयार आहेस? जरा विचार कर. खरंच गमवायला तयार आहेस अद्वैतला?
नाही ना? मग शांत राहायचं. पर्याय नाहीये तुझ्याकडे दुसरा. रुपाली म्हात्रे म्हणतात मला, हे असले फालतू खेळ माझ्या बरोबर नाही खेळायचे. जर खेळलेस तर मग तू आहेस आणि मीही इथेच आहे. कळलं? आबा म्हणतात सगळं देवी आईच्या मनाप्रमाणे घडतं. मग नक्की आहे तरी काय तुझ्या मनात? असं का होतंय देवी आई? रुपालीबाई साहेब खोटं वागतायत, खोटं बोलतायत आणि तरी त्याच वरचढ ठरतायत. रुपालीबाई साहेबांमुळे किती मनं दुखावली जात आहेत. एकमेकांवर एवढा जीव असलेले अद्वैत साहेब आणि शेखर साहेब आज त्यांच्यामुळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आई, मला माहिती आहे सत्याची किंमत खूप मोठी असते, पण बाईसाहेबांनी सगळं नेस्तनाबूत केल्यावर अद्वैत साहेबांना सत्य कळणार असेल तर त्याचा काय उपयोग आहे? देवी आई, तूच सांग, या सगळ्या मागे नक्की काय हेतू आहे तुझा? का परीक्षा घेतेस? काल रात्री जे काही घडलं त्यानंतर अद्वैत साहेब माझ्यावर आणखी रागवले असतील. कदाचित माझ्याशी नीट बोलणार सुद्धा नाहीत, पण मी सुद्धा त्यांना समजून घ्यायला हवं. त्यांच्यासारखाच अबोला धरून नाही चालणार. गुड मॉर्निंग साहेब, तुमची ब्लॅक कॉफी. कशी आहे साई आता तू? बरी आहे. कॉफी आणली तुझ्यासाठी. आरामात बस आणि पी. थँक्यू. मला बोलायचंच होतं तुझ्याशी. तुला भेटायलाच येणार होते. बरं झालं तूच इथे आलीस. कशी आहेस तू? मुद्दामच विचारते कारण तू व्यवस्थित बोलत नाहीयेस ना माझ्याशी. आणि तुला माझी काळजी नसली तरी मला तुझी काळजी आहे. हे बघ, तू जे विचार करतेस आता ते काय करतेस मला माहित नाही, पण त्याने तुलाही त्रास होतोय आणि मलाही त्रास होतोय. म्हणून सांगते, काळजी घे. आणि तू जे वागतेस ना त्यामुळे अद्वैत तुझ्या हातून काही घेणारच नाही हे मला माहित होतं, म्हणून मी कॉफी घेऊन आले. तू जा तुझी बाकीची कामं कर. अगं जा, माझ्या मुलाला जरा सुखाने कॉफी तरी पिऊ दे आता. अरे कप निसटला हातातून. मी नाही साहेब, साहेब तुम्ही हात नका लावू, लागेल तुम्हाला. तुम्ही कॉफी घ्या. तुम्हाला सकाळी कॉफी नाही मिळाली तर तुमचा दिवस चांगला नाही जात ना.
प्लीज घ्या ती कॉफी. हलू नका, मी करते सा. मी पुसणं घेऊन येते. मी आंघोळ करून येतो. काय मग कसा वाटला गरीबाचा महाल? अगदी तुझ्यासारखा आहे. खूप गुपित दडली आहे त्याच्यात. कॉफी गरीबा घरची. जमली का? महत्वाचं बोलायचं म्हणून आलीस ना? बस. रुपाली कुठे आहे? तुझं बोलणं झालं तिच्याशी? हा, प्रयत्न सुरू आहेत. ताई भेटेल मला लवकरच. 24 तास. 24 तास कशासाठी? रुपालीशी बोलण्यासाठी. पण त्यानंतर 1 मिनिटही जास्त मिळणार नाही तुला. बरोबर आहे. प्रत्येक मिनिटाचे मागशील तेवढे पैसे तुला मिळतात ना. मग बघतो. या 24 तासात तुला काय डील करायचं ते करून घे. नाहीतर मी स्वतः जाईन आणि रुपालीला भेटेन. मग तुझे पैसे गेले उडत. त्या पैशांची पर्वा सुद्धा करणार नाही मी. अरे 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 अरे, त्या 1 करोड मधले 50 लाख तुला हवेत असं म्हणत होतीस ना. आणि आता असं म्हणतेस की पैशांची पर्वाच नाही. म्हणजे त्या पैशांपेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आहे तो ग्रंथ तिने का चोरायला लावला या प्रश्नाचं उत्तर. त्या ग्रंथातून रुपालीला काय हवंय ते समजून घ्यायचंय. जे तू खूप हुशारीने माझ्यापासून लपवलंयस. काय काय ए काय ते तू ते काहीही करत नाहीये मी आता. हा, तुला काय विचार करायचा आहे ते कर. काय मनात ठरवायचं असेल ते ठरव. पण एक लक्षात ठेव, 24 तासातली 5 मिनिटं संपलीत आता. पण एवढी काय झाली आहे? नाही म्हणजे ग्रंथाबद्दल जाणून घ्यायचं ठीक आहे, पण एवढी काय झाली तुला? देवी आईने घडवलेल्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण जाणून घ्यायचंय मला. काय असेल कारण? शेखर, तू वाईट वाटून घेऊ नकोस. अरे जे नशिबात असतं ते कोण बदलू शकतं? आई, बाबांच्या बाबतीत जे घडलंय ते त्यांचं नशीब नव्हतं का? बाबांची अशी अवस्था होण्यामागे आजोबांच्या औषधाची वेळ झाली आहे. शेखर, तू काय म्हणत होतास? यांची परिस्थिती अशी? आई,
मी रुपालीशी लग्न केलं, रुपाली या घरात आली आणि तिने या घरातल्या लोकांची नशीब लिहायला सुरुवात केली. तिने हे सगळं घडवून आणले. बाबा इतकेही आजारी नव्हते की आयुष्यभर अंथरुणाला खेळून राहतील. पण रुपाली नर्स होती, तिला औषधांची जास्त माहिती होती. तिने जाणून बुजून बाबांना चुकीची औषधं दिली, बाबांची अशी अवस्था केली. बाबा अदुजले ची वाचा रुपालीने हे सगळं केलंय.